नमस्कार, मी वृषाली पवार. आपण 12वी अर्थशास्त्रातील तिसरे अ प्रकरण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे मागणीचे विश्लेषण. आज आपण या प्रकरणातील मागणी निर्धारित करणारे घटक अभ्यासणार आहोत. आपण मागणी म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. मागणी अस्तित्वात येण्यासाठी 3 घटकांची आवश्यकता असते. पहिला म्हणजे इच्छा, दुसरं म्हणजे पैसा आणि तिसरा घटक म्हणजे पैसा खर्च करण्याची तयारी. हे 3 घटक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला मागणी अस्तित्वात येते. परंतु या 3ही घटकांपैकी कोणताही एक घटक जर नसेल तर त्या ठिकाणी मागणी अस्तित्वात येत नाही. तर अशा प्रकारे मागणी निर्धारित करणारे घटक कोणकोणते आहे त्याचा विचार आपण आज करणार आहोत. तर मागणी निर्धारित करणारा पहिला घटक आहे तो म्हणजे किंमत. आता किंमत मागणी निर्धारित करणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. किंमत कमी असली त्यावेळेला त्या वस्तूची मागणी ही जास्तीत जास्त होताना दिसते आणि ज्या वेळेला किंमत वाढत असते त्यावेळेला त्या वस्तूची मागणी ही कमी होताना दिसते. म्हणजेच सर्वसाधारण व्यक्तींचं किंवा उपभोक्त्यांचं वागणं ह्या किमतीवर अवलंबून असतं. म्हणजे किंमत ज्या प्रमाणात कमी होईल वाढेल त्या प्रमाणात मागणी त्या वस्तूला निर्माण होत असते. आता समजा आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या उपभोक्त्याला कपडे खरेदी करायचे आहेत, परंतु त्या कपड्यांची किंमत मोठ्या प्रमाणात जास्त आहे. त्यावेळेला तो उपभोक्ता त्या वस्तू किंवा ते कपडे खरेदी करत नाही. परंतु पावसाळ्यामध्ये विविध कपड्यांच्या दुकानांमध्ये सेल लागलेले असतात. त्यावेळेला त्याच कपड्यांची किंमत ही कमी झालेली असते. त्यावेळेला तोच उपभोक्ता त्या कमी किमतीला जास्तीत जास्त कपडे खरेदी करत असतो. म्हणजेच किंमत हा घटक मागणी निर्धारित करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच किंमत कमी झाली मागणी वाढते, किंमत वाढली मागणी कमी होत असते. अशा प्रकारे किंमत हा घटक मागणी निर्माण करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पन्न. आता वेगवेगळ्या लोकांना किंवा वेगवेगळ्या उपभोक्त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. ज्या वेळेला उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे उत्पन्न वाढते त्यावेळेला किंमत कितीही असली तरी उत्पन्न वाढल्यामुळे त्या वस्तूची मागणीही वाढत असते. म्हणजे उत्पन्न वाढत असल्यामुळे किंवा उत्पन्न वाढल्यामुळे लोकांकडून वस्तूसाठीची होणारी मागणीही वाढत असते. परंतु काही कारणास्तव त्या ग्राहकांची किंवा उपभोक्त्यांचं उत्पन्न हे कमी झालं. त्यावेळेला असं दिसून येतं की बाजारामध्ये किंमत कोणतीही असली तरीसुद्धा त्या वस्तूची मागणी ही वाढलेली दिसून येत नाही. म्हणून उत्पन्न वाढले असता मागणी वाढते, उत्पन्न कमी झाले असता मागणी ही कमी होत असते. म्हणजेच उत्पन्न आणि मागणी हे समप्रमाणात बदलताना आपल्याला दिसून येतात. तिसरा घटक आहे तो म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमती. आता पर्यायी वस्तू म्हणजे काय? तर पर्यायी वस्तू म्हणजे उदाहरणार्थ साखर आणि गूळ हे दोन्हीही घटक एकमेकांना पर्यायी आहे. तसेच चहा, कॉफी हे सुद्धा घटक एकमेकांना पर्यायी आहे. अशा वेळेला एका वस्तूची किंमत जर वाढली तर त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणी वाढण्यावर होत असतो. उदाहरणार्थ चहाची किंमत वाढली असता त्यावेळेला चहाची मागणी ही कमी होते आणि कॉफीची मागणी ही वाढत असते. त्याचप्रमाणे साखरेची किंमत वाढली तर साखर लोक खरेदी न करता त्या बदल्यात गूळ खरेदी करत असतात. म्हणून पर्यायी वस्तूंच्या किमती ह्या जेव्हा बदलतात तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होताना दिसतो. म्हणजे अशा प्रकारे पर्यायी वस्तूंच्या किमती हा सुद्धा मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. पुढचा आहे चौथा घटक पूरक वस्तूंच्या किमती. आता पूरक वस्तूंच्या किमती म्हणजेच संयुक्त वस्तू आपण त्याला असं सुद्धा म्हणू शकतो. आता उदाहरणार्थ कार आणि इंधन, तसेच काडी बिडी, तसेच कागद आणि पेन हे कशा आहेत? संयुक्त वस्तू आहेत. म्हणजेच
एका वस्तूची किंमत वाढली असता त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होताना दिसतो. समजा कारच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या तर त्याचा परिणाम काय होताना दिसेल, तर लोक कार खरेदी करणार नाही. परंतु इंधनाच्या किमती जर वाढल्या त्यावेळेला काय होईल, कारची मागणी ही कमी झालेली आपल्याला दिसून येईल. तसेच इंधन किंवा इंधनाच्या किमती या कमी झाल्या तर त्यावेळेला असं दिसून येईल की त्याच वेळेला कारची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्हणजेच एका वस्तूच्या किंमत वाढणे आणि घटणे यामुळे दुसऱ्या पूरक वस्तूच्या मागणीवर त्याचा परिणाम होताना दिसतो. अशा प्रकारे पूरक वस्तूंच्या किमती हा सुद्धा घटक मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. पुढचा घटक आहे तो म्हणजे वस्तूचे स्वरूप. आता वस्तूचे स्वरूप हे आपल्याला दिसून येते की जीवनावश्यक वस्तू तसेच चैनीच्या वस्तू किंवा भौतिक वस्तू अशा दोन प्रकारांमध्ये वस्तूचे स्वरूप आपल्याला दिसून येते. आता ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येईल की ज्या वेळेला किंमत कमी झालेली आहे त्यावेळेला त्या जीवनावश्यक वस्तूंची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येते. परंतु ज्या वेळेला किंमत वाढते त्यावेळेला कमीत कमी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा उपभोक्ता प्रयत्न करत असतो. तसेच किंमत वाढली तरी त्याला काही प्रमाणात जीवनावश्यक वस्तू उपभोक्त्याला खरेदीच कराव्या लागत असतात. त्याचप्रमाणे चैनीच्या वस्तू. आता या चैनीच्या वस्तू ज्या आहेत त्या चैनीच्या वस्तूंच्या किमती, उदाहरणार्थ मोटरसायकल, मोबाईल ह्या ज्या वस्तू आहेत या चैनीच्या वस्तू म्हणून आपण ओळखत असतो. तर या वस्तूंच्या किमती ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला त्याची मागणी ही कमी झालेली दिसते आणि ज्या वेळेला या चैनीच्या वस्तूंची किंमत कमी होते त्यावेळेला उपभोक्त्याकडून त्या वस्तूची मागणी ही वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच वस्तूचे स्वरूप ज्या प्रमाणात आहेत त्या प्रमाणात किंमत बदलली असता त्या वस्तूची मागणी सुद्धा बदलताना दिसते. पुढचा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्येचा आकारमान. आता लोकसंख्येचा आकारमान जसा असेल त्यानुसार मागणीमध्ये बदल होताना दिसतो. उदाहरणार्थ एखाद्या देशामध्ये लोकसंख्या कमी असेल तर त्या ठिकाणी मागणी ही कमी असलेली आपल्याला दिसून येते. परंतु ज्या देशामध्ये लोकसंख्या प्रचंड आहे त्या ठिकाणी प्रत्येक वस्तूची मागणी ही आपल्याला वाढलेली दिसून येते. म्हणजेच लोकसंख्येचा आकारमान हा घटक मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. आता उदाहरणार्थ भारतामध्ये लोकसंख्या काही कारणास्तव कमी झाली त्यावेळेला देशामध्ये वस्तूची मागणी ही कमी झालेली दिसून येईल. परंतु काही कारणास्तव लोकसंख्या अचानक वाढली, किंमत पातळी आहे त्याच पातळीवर स्थिर आहे, पण तरी सुद्धा लोकसंख्या वाढीमुळे देशामध्ये मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येईल. कारण लोकसंख्या वाढली म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वस्तूंची वाढलेली दिसून येईल, म्हणून मागणी वाढलेली असलेली दिसून येते. म्हणजे लोकसंख्येचा आकारमान कमी झाला असता मागणी कमी होते, लोकसंख्येचा आकारमान वाढला असता मागणी ही वाढत असते. पुढचा घटक आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता भविष्य काळामध्ये ज्या ज्या किमतीचा अंदाज लोक करत असतात किंवा किंमत बदलेल असा अंदाज उपभोक्ता करत असतो त्यावेळेला ज्या वस्तूंच्या किमती भविष्यामध्ये वाढणार आहे असा अंदाज जर उपभोक्त्यांनी केला तर आज आहे त्या किमतीला त्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला दिसून येते. तसेच उपभोक्त्यांनी अंदाज केला की भविष्यामध्ये अजूनच किमती कमी होणार आहे त्यावेळेला आहे त्या कमी किमतीला मागणीमध्ये वाढ होत नाही. उपभोक्ता अजून किंमत कमी कधी होईल याची वाट पाहत बसतात. म्हणजे अशा प्रकारे भविष्यकालीन किमतीचा अंदाज यामुळे सुद्धा मागणीवर परिणाम होत असतो. भविष्यामध्ये किंमत वाढेल असा अंदाज केला असता मागणी कमी होते आणि भविष्यामध्ये किंमत कमी होईल असा अंदाज केला असता आजच्या किमतीला
मागणीमध्ये वाढ होताना दिसून येत नाही. अशा प्रकारे भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा सुद्धा घटक मागणी निर्धारित करणारा घटक आहे. पुढचा घटक आहे तो म्हणजे जाहिरात. आता वेगवेगळ्या वस्तूंच्या जाहिरात आपण टीव्हीवर पाहत असतो. आता ज्या वस्तूंची जाहिरात मोठ्या प्रमाणावर आपण बघत असतो त्यावेळेला त्या वस्तूची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येते. परंतु ज्या वस्तूंची जाहिरात आपण कुठेही बघत नाही, टीव्हीवर नाही, वर्तमानपत्रामध्ये नाही किंवा मॅगझिन्समध्ये नाही, अशा वस्तूंची मागणी वाढलेली दिसून येत नाही. कारण जाहिरात हा घटक असा आहे की त्या वस्तूची जाहिरात मोठ्या प्रमाणावर केली जात असेल त्यावेळेला त्याचा परिणाम उपभोक्त्याच्या मनावर आणि विचार करण्याच्या पातळीवर होत असतो. त्यामुळे ती वस्तू जर आपण घेतली तर आपल्याला त्या वस्तूचा फायदा होईल असं त्या जाहिरातीमध्ये दाखवलेलं असल्या कारणामुळे त्या वस्तूची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढत असते. म्हणजे जाहिरात आपण वेगवेगळ्या जाहिराती टीव्हीवर बघत असतो. आता उदाहरणार्थ लक्स साबण. आता हा जो लक्स साबण आहे त्याची जाहिरात करत असताना इतक्या छान पद्धतीने ती दर्शवलेली असते की प्रत्येक उपभोक्त्याला असं वाटतं की हा साबण आपण खरेदी करावा. म्हणजे जाहिरात जेवढ्या उत्कृष्ट पद्धतीने सादर केलेली असेल त्या वस्तूची तेवढीच मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असते. म्हणून जाहिरात हा घटक सुद्धा मागणी निर्धारित करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पुढचा घटक आहे तो म्हणजे आवडीनिवडी, सवयी आणि फॅशन. आता आवडीनिवडी उदाहरणार्थ विविध व्यक्तींना चॉकलेट खाण्याची आवड असते. तर आवड जशी असेल त्या प्रमाणात त्या वस्तूंची मागणी पण वाढत असते. तसंच सवयीच्या वस्तू. आता या सवयीच्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये जे व्यसन आहेत त्या वस्तू आपण प्रामुख्याने सवयीच्या वस्तू असं म्हणत असतो. दारू, सिगरेट किंवा सवयीच्या वस्तू ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये चहाची सवय असते त्यामुळे त्याची किंमत कितीही बदलली तरी त्याची मागणी ही वाढत असताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच आवडीनिवडी आणि सवयी हा घटक सुद्धा मागणी निर्धारित करणारा घटक महत्त्वाचा आहे. तसेच फॅशन. आता फॅशन जशी असेल त्या प्रमाणामध्ये मागणी निर्माण होताना दिसते. आता आपल्या देशामध्ये जीन्स पॅन्ट याची फॅशन निर्माण झाली त्यावेळेला त्या जीन्सच्या पॅन्टची फॅशन असल्या कारणामुळे त्याची मागणी प्रचंड प्रमाणावर वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जशी फॅशन असेल त्या प्रमाणात त्या वस्तूची मागणी ही वाढत असते. म्हणजे फॅशन नसलेली वस्तू किंवा कालबाह्य झालेली जी वस्तू असेल त्या वस्तूची मागणी निर्माण होताना दिसत नाही. म्हणजे आवडीनिवडी, सवयी, फॅशन हा सुद्धा घटक मागणीत वाढ किंवा घट करणारा घटक आहे. पुढचा घटक आहे 10वा घटक कर रचना. आता भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर रचना असतात. आता भारतामध्ये लोकांचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून कर रचना सरकारने आखलेली असते. आता सरकारने असा विचार केला की लोकांवर कमीत कमी कर लादला पाहिजे. त्यावेळेला कर कमी लादल्यामुळे लोकांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसा शिल्लक राहतो आणि जास्तीत जास्त पैसा शिल्लक राहिल्यामुळे त्या उपभोक्त्यांची मागणीही वाढलेली दिसून येते. तसेच सरकारने ठरवलं की नाही आता आपण कर रचनेमध्ये वाढ केली पाहिजे. तर सरकारने कर रचनेमध्ये वाढ केली किंवा जास्तीत जास्त कर लोकांवर लादले असता त्यावेळेला लोकांनी कर भरल्यानंतर त्यांच्या हातामध्ये कमीत कमी पैसा शिल्लक राहतो आणि कमीत कमी पैसा शिल्लक राहिल्यामुळे वस्तूची मागणी सुद्धा कमी होताना दिसते. म्हणजे अशा प्रकारे कर रचनेमध्ये किंवा करामध्ये वाढ झाल्यामुळे मागणी घटते आणि करामध्ये सवलत दिल्यामुळे किंवा कर कमी लादल्यामुळे मागणीही वाढत असते. म्हणजे कर रचना हा सुद्धा घटक मागणी निर्धारित करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
शेवटचा घटक आहे तो घटक म्हणजे इतर घटक. आता या घटकामध्ये वेगवेगळ्या घटकांचा विचार आपल्याला करायचा आहे. पहिला घटक त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे नैसर्गिक परिस्थिती. आता नैसर्गिक परिस्थिती, भारतामध्ये नैसर्गिक परिस्थिती ही जर छान असेल, चांगली असेल किंवा हवामान योग्य असेल, त्यावेळेला शेतीजन्य उत्पादन योग्य प्रमाणात येऊन किंवा उत्पादनात वाढ होऊन लोकांकडून होणारी मागणीही वाढत असते. म्हणजे नैसर्गिक परिस्थितीमुळे उत्पादन उत्कृष्ट आलं, चांगलं आलं, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढते आणि उत्पादन वाढल्यामुळे त्या वस्तूंची किंमत ही कमी होते आणि त्या वस्तूंची मागणीही वाढत असते. तसेच नैसर्गिक परिस्थिती ही खराब झाली, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, त्यामुळे शेतीजन्य उत्पादन हे कमी झालं असता त्या वस्तूंची किंमत वाढते आणि त्यामुळे मागणीही कमी होत असते. पुढचा घटक आहे तो म्हणजे तंत्रज्ञानातील बदल. जर सुधारित तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये केला जात असेल, त्यावेळेला कमी वेळेमध्ये कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त वस्तूचं उत्पादन हे होत असतं आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होऊन मागणीही वाढत असते. परंतु काही कारणास्तव उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी परंपरागत तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर जास्तीत जास्त वेळेमध्ये सुद्धा कमीत कमी उत्पादन आणि उत्पादन खर्च सुद्धा वाढत असतो आणि त्याच्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे त्या वस्तूंची मागणी सुद्धा कमी होत असते. पुढचं आहे सरकारी धोरण. आता आपण कर रचनेमध्ये त्याचा विचार केलेलाच आहे. सरकारचे धोरण जर कल्याणकारी असेल, त्यावेळेला सरकार विविध प्रकारचे जे कर आहे ते लोकांवर कमीत कमी लादण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला लोकांच्या हातात पैसा शिल्लक जास्त राहतो आणि मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असते. तसेच सरकारने वेळोवेळी लोकांना अनुदान दिले, त्यावेळेला सुद्धा लोकांकडून वस्तूसाठीची होणारी मागणी ही वाढत असते. म्हणजे सरकारचं धोरण हे जास्तीत जास्त कल्याणकारी असलं, त्यावेळेला सुद्धा वस्तूची मागणी ही वाढत असते. परंतु सरकारने मोठ्या प्रमाणावर जनतेवर, उपभोक्त्यांवर किंवा ग्राहकांवर मोठ्या प्रमाणावर कर लादले, त्यावेळेला वस्तूची मागणी मात्र कमी होताना आपल्याला दिसून येते. पुढचा घटक आहे शेवटचा तो म्हणजे रूढी आणि परंपरा. आपल्या देशामध्ये रूढी आणि परंपरा याचा अवलंब मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पूजा अर्चा या केल्या जात होत्या, त्याच्यामुळे त्या वस्तूंची मागणीही वाढत होती. परंतु जसा जसा काळ बदलला तसं पूजा अर्चा या गोष्टी कमी कमी होत गेल्या आणि त्या वस्तूंची मागणीही कमी होताना आपल्याला दिसून आली. म्हणजे रूढी आणि परंपरा हा सुद्धा घटक मागणी निर्धारित करणारा महत्त्वाचा घटक आहे. अशा प्रकारे इतर घटकांमध्ये हे 4 घटक असलेले आपल्याला दिसून येतात. मागणी निर्धारित करणारे अशा प्रकारे एकूण 11 घटक आपण अभ्यासले. तसेच हे सर्व घटक तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये योग्य पद्धतीने लिहिलेले असले पाहिजे. आज आपण मागणी निर्धारित करणारे घटक अभ्यासले. धन्यवाद.